नमस्कार मित्रांनो. तर निसर्गाला एवढी या माणसाने हानी पोचवली आहे की बोलायचं काय काम आहे. एवढं कृत्य या माणसाने वाईट केलंय, त्याचं कर्म त्याला भोगायला 100% येणार. असं वाटतं की त्याला भोगायला येऊ नये, पण निसर्ग त्याला अजिबात सोडणार नाही. त्याच्या घरावर देखील काळ हा 100% येणारच. तर तुम्हाला दाखवते त्याने काय केलंय ते. या माणसाने नीचपणा केलेला दाखवतो. हे पूर्ण जंगल जे आहे या माणसाने जाळून टाकलेला आहे. आणि ही जी पोरं आहेत, मी काल नव्हतो, ह्या पोराने काल येऊन इथे हे जंगल विझवलं. तर आपण प्रत्येक झाड इथं आणलेली लावायला, हे रस्त्या काठाची असतील, मागच्या पावसाळ्यात असतील, इथे झाडं आणलेली. ही पण झाडं ह्याला आता पालवी फुटायला लागलेलं आहे. हे पण झाड इथं जळत निघालेलं आहे, हे दाखवतो. अशी कितीतरी झाडं आहेत ही आपण लावलेली आहेत. ही पेटवून दिलेली आहेत. हे नारळाचं झाड आहे, हे पण पेटलेलं आहे. अशी इथं कितीतरी झाडं आपल्या ह्या जंगलात लावलेत आलेली होती, तर ती सगळी झाडं पेटून गेलीत. तर वन विभागाला फोन करून देखील तिकडं अजून जंगल पेटतच आहे, अजून वन विभाग जागा नाही. आणि याच वन विभागानं प्रत्येक जंगलात ट्रॅप कॅमेरे बसवलेत, असं बोर्ड देखील लावलेला आहे. हे असं बोर्ड दाखवलेलं आहे. पण तो ट्रॅप कॅमेरे कुठं आहेत, कुठं लावलेत नेमकं? म्हणजे हे वन विभाग कुणाला चुत्या बनवतं, कुणाला मूर्ख बनवतं? म्हणजे ही सरळ सरळ फसवणूक आहे. असं बोर्ड लावायचं आणि ट्रॅप कॅमेरे लावायचंच नाहीत. मला या वन विभागाला विनंती आहे की हे आपण जंगल वाचवण्यासाठी आपण आपले विभाग या प्रशासनात तयार केलेले आहे, तरी अशी झाडे जी पेटतात यांच्याकडे लक्ष द्या. जागा कुठं जात नाही, फक्त या झाडांसाठी तुम्हाला नेमलेलं आहे. त्यामुळं या वन विभागाला विनंती आहे की प्रत्येक जंगलात ट्रॅप कॅमेरे लावलं पाहिजेत. अशी फसवणूक करू नये, जेणेकरून ही झाडं वाचवण्यात येतील. सगळं जंगल त्या नीच माणसानं पेटवून दिलेलं आहे. तरी अशी विचार करा, किती जरी इथं पक्ष्यांची प्राण्यांची घरटे असतील, ती जळून खाक झाली असतील घरटी, कितीतरी पक्षी मेले असतील त्यात. तर ह्याचा या पक्ष्यांचा तळतळाट हा 100% त्या नीच माणसाला लागणार म्हणजे लागणार. अरे माझं कुठं? मार्ग पायात तिकडे भेटू यार, भेटू तिकडचं.